शहरातले दिग्गज व्यक्ती असताना मला इथे बोलण्याचा खास योग येतोय तोही अतुल भैयांच्या वाढदिवसाच्या दिवशी। माझी खास ओळख अतुल भैयांची फारशी अशी काही घडसण नव्हती, पण एक योगायोगाने मी मागच्या वर्षी रोटरीचा अध्यक्ष असताना एक सर्किट हाऊस म्हणून नाटकाचं आयोजन केलं आणि नाटकाचं आयोजन करताना आमच्या एका मेंबरने असं सुचवलं की नाटकाचा जर प्रचार चांगला करायचा असेल, प्रसिद्धी द्यायची असेल, एवढं मोठं आपण जर कार्य करतोय तर त्याला एक चॅनल म्हणून म्हणजे आपण एक प्रसिद्धी माध्यम म्हणून आपण आपला आवाजला जोडलं गेलं पाहिजे। आणि त्या निमित्ताने मी अतुल भाऊंकडे पहिल्यांदा मी पर्सनली म्हणजे तशी ओळख फक्त तोंडातून पण पर्सनली त्यावेळेस भेटलो आणि असं सांगायला हरकत नाही की एका भेटीमध्येच मी त्यांचा फिदा म्हणजे त्यांच्यावरती एकदम प्रभुत्व त्यांचं माझ्यावरती अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व जे आहे ते सडेतोड बोलणारा मनुष्य जे काय आहे त्या दिवशी मला ज्यावेळेस क्लिअर केलं त्या सगळ्या टर्म्स कंडिशन सगळ्या क्लिअर कट बोलणारा मला वाटलं थोडेसे आडेवेडे घेतील पण अगदी सरळ रीतीने त्यांनी ते मान्य केलं। आणि सांगायचे बाब म्हणजे की त्यांचा तरी सुरुवातीचं म्हणजे जे 6 महिने झाले होते चॅनल चालू होऊन पण अगदी सुव्यवस्थित आणि प्रसिद्धी जी दिली ती अगदी उंचीची दिली त्याबद्दल पहिले त्यांचे आभार मानतो। त्याच्याबरोबर आता दुसरी आमची खास जवळीक झाली आमच्या पवन भाऊंमुळे, कारण की पवनजी आता आपला आवाजला निवासी संपादक म्हणून जॉईन झाले। पवनजी माझे खास मित्र आहेत, त्या निमित्ताने 1-2 वेळा आमच्या भेटी झाल्या पवनजींमुळेच झाल्या आणि त्या दरम्यान तर अजूनच यांच्यावरचा विश्वास किंवा यांच्यावरचं प्रेम वाढवावंसं वाटलं, कारण की खरंच व्यक्तिमत्व अगदी सुंदर आहे, दिलखुलास आहे, सडेतोड आहे आणि जे आहे ते आहे मानणार आहे म्हणून पत्रकारितेमध्ये अगदी पुढे जाणारं व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही। जुन्नरच नव्हे किंवा पुणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही लवकरच नोंद घेतल्याशिवाय, कारण की मी आता नुकतंच सहज म्हणून FB वरती जर त्यांचं पाहिलं किंवा फॉलोअर्स पाहिले तर आकडे पाहिले तर कधी कधी नवल वाटतं 4,53,000 आकडा आहे। म्हणजे त्यांच्या एका न्यूज पाहणाऱ्यांचे जे फॉलोअर्स आहे 4,53,000। बातमी इकडे व्हायचा उशीर का युट्यूब वरती कितीतरी लिंक सहज मोबाईल उचकला 1250 ग्रुप आहेत त्यांचे 1250 ग्रुपला हा माणूस रात्री 2-2 वाजेपर्यंत बसून ते जेवढ्या काही लिंक आहेत ज्या काही बातम्या आहेत ते युट्यूब वरती फेसबुक वरती त्या ग्रुप वरती टाकल्याशिवाय झोपत नाही। म्हणजे किती पॅशनेट आहे त्या कामाविषयी। याच्या अगोदरचं त्यांचं आयुष्य त्यांच्याकडून ज्यावेळेस ऐकलं अगदी शून्यातून जे विश्व निर्माण केले हे निर्माण केले मी तर म्हणतोय फक्त रोपटं लावलेलं आहे त्यांनी, अजून तर फळं फार सुंदर येणार आहेत। हा चॅनल नक्कीच महाराष्ट्रात लवकरच आणि महाराष्ट्राबाहेरही पोहोचल्याशिवाय राहणार नाही याची 100% खात्री वाटते। आम्ही नक्कीच तुमच्या बरोबर असणार आहोत सगळेच याबद्दल आणि आजच्या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। थँक्यू।